गणपती बाप्पाचा लाडका नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक. आज हे मोदक मऊसूत, चवीला अप्रतिम आणि पारंपरिक पद्धतीने काही टिप्स सहित परफेक्ट असे कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी मोदकाचं सारण तयार करून घेऊया. सारण तयार करण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया. तुपामध्ये अर्धा चमचा खसखस आणि त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घालून 1 मिनिटभर परतून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालूया किसून घेतलेला आणि हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. म्हणजे गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. बघा गूळ वितळायला लागलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घालूया. ऑप्शनल आहे, तुम्ही घातले नाही घातले तरी चालतंय. आणि अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून आपण हे सारण आता एका बाउलमध्ये काढून साईडला थंड करायला ठेवून देऊया. सारण आपलं तयार झालेलं आहे. आता त्याच कढईमध्ये आपण आता मोदकाची उकड काढून घेऊया. उकड काढण्यासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा साजूक तूप घालून उकळी फुटल्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जेवढं पाणी घेणार तेवढंच पीठ घालायचं. मिक्स करून झाल्यानंतर अगदी 2 मिनिटं त्याला आपण वाफ बसून देऊया. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. वाफ बसली, आपली उकड सुद्धा चांगली शिजलेली आहे. गॅस बंद करूया आणि आता ही उकड एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर ही उकड आपण स्मॅशरने थोडीशी स्मॅश करून घेऊया. गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात. थोडीशी थंड झाल्यानंतर हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. अगदी थोडंसं तूप घ्यायचं आणि ही उकड एकजीव करून घेऊया. जेवढी तुम्ही उकड चांगली एकजीव करून घेणार तेवढे आपले मोदक छान मऊसूत होतात. मस्त अशी आपली उकड तयार झालेली आहे. आता एक छोटासा गोळा घेऊया आणि व्यवस्थित त्याची एक छोटीशी पाती तयार करून बघूया की आपली उकड झाली की नाही. बघा ही पाती अजिबात चिरटत नाही, म्हणजे आपली उकड परफेक्ट तयार झालेली आहे. उकड तयार आहे, सारण सुद्धा तयार आहे. आता आपण याचे छान मोदक तयार करूया. मोदक तयार करण्यासाठी इथे मी साचा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आधी आपण उकड घालून व्यवस्थित सेट करून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये सारण घालूया. भरपूर सारण घालायचं. उकडीच्या मोदकामध्ये सारण भरपूर असेल तर छान लागतं मोदक. मला तर आवडतं. आणि वरून उकड लावून मोदक आपण पॅक करून घेऊया. आणि हलक्या हाताने साच्यातून सुबकदार असा मोदक काढूया. बघा मस्त असा आपला मोदक तयार आहे. अशा प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया. सर्व मोदक आपले तयार झालेले आहेत. आता एका चाळणीमध्ये सुती कापड पाण्यामध्ये बुडवून पिळून घ्यायचं आणि ते चाळणीमध्ये ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण मोदक ठेवूया. ही एक टीप आहे की असं कापड ठेवल्यामुळे मोदक खाली चिकटले जात नाहीत. आणि मोदक ठेवताना सुद्धा दोन्ही मोदकामध्ये थोडं अंतर ठेवायचं, म्हणजे ते एकमेकांना चिकटले जात नाही. ही सुद्धा एक टिप आहे इथे. वरून थोडंसं आपण केसर लावूया. तुपामध्ये पाणी मी आधीच ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आहे. इथे सुद्धा एक टिप आहे की तुम्ही मोदक शिजवण्यासाठी जर्मलच्या टोपाऐवजी स्टीलचा टोप वापरला तर तो आतून काळा होत नाही. वरून झाकून ठेवून 10 ते 15 मिनिटं चांगली वाफ बसून देऊया. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या मोदकाला छान वाफ बसलेली आहे. असे गरमागरम मोदक आपण आता बाप्पासाठी नैवेद्यासाठी तयार करूया. वरून साजूक तुपाची धार घालायची. असा मोदक खायला खूप छान लागतो
तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.